हाय हाय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय कामाचा व्याप दिला वाटतं. आज लवकर आलास. हा जरा वर्कलोड खूप होता रे. हा का. काय रे ते फाईलचं झालं का नाही का तुझं काही. नाही रे, त्या कस्टमरने साला माहिती नाही पाठवली अजून पूर्ण. फार टेन्शन मध्ये दिसतोय तू. काय करतोय यार, एक काम कर ना, चहा तर मागव. हो. हॅलो शंकर, अरे चहा पाठव ना. हा लगेच पाठव. जरा तर तरी येईल तुला काम करायला. हा, सकाळी बसने पण खूप त्रास दिला रे. हो का. वेळ लावला रे. ट्रॅफिकच तेवढी वाढली. बॉसला विचारून येतो. हा विचारून ये. हा तुम्ही उद्या मीटिंग फिक्स करा आणि उद्याची एकदा मीटिंग झाली ना की आपण लगेच कामाला सुरुवात करू. हो चालेल चालेल, काय ओके ओके, थँक्यू. सर सर निघतोय मी. निघतोय. तुला मी काल फाईल दिली होती, त्याचं काय झालं. झालीये सर. बघू. एक मिनिट. या फाईल मध्ये सगळे काम अपूर्ण आहेत. का फाईल कम्प्लीट झाली. सर कस्टमर कडून माहिती मागितली होती पण ते बिझी असल्यामुळे पाठवली नाही सर. ते उद्या देणार आहे. तुम्हाला ना फक्त कारण सांगायला पाहिजे, कामं नको करायला. कशा कामं करतात तुम्ही. कामं करायला नको आणि वेळ झाली की निघून जायचं. ही फाईल कम्प्लीट करा आणि मग जा. ओके सर. काय रे एवढं संताप करायला काय झालं. किती बी काम करा, हे बॉस लोक काहीतरी कुरापत काढणारच. ते तर आहेच. ही फाईल फोन लागत नाही. कसं काम करणार यार. ए शंकर, अरे ही फाईल त्या बॉसच्या टेबलवर आपटून दे. अरे साला किती पण काम केलं तरी या बॉस लोकांचं मन भरत नाही. असं वाटतं नोकरी सोडून द्यावी. काय रे कसला विचार करतोय. नोकरी सोडायचा. काय वेळ झाले की काय. हो असंच समज. नोकरीमुळे वेळात झालोय मी. रोज सकाळी उठा, लागा कामाला एखाद्या बैलासारखं. बैलापेक्षा खराब हालत झालीय माझी. झालं त्याला काम केल्यानंतर शांत झोप लागत असेल, पण मला ते पण नाही. दिवसभर काम करा आणि संध्याकाळी नको त्या गोष्टीवरून बॉसचे बोलणे ऐकायचे. साला शांत हो. हा प्रॉब्लेम तुझ्या एकट्याचा नाहीये, सर्वच नोकरदारांचा आहे. त्यामुळे जे झालं ते जाऊ दे. सकाळी फ्रेश हो, उठ आणि कामाला लाग. नाही रे, नाही करायची नोकरी मला आता. मग काय करणार आहे. तुझ्यावर जबाबदारी आहे घराची. तुला काम करावंच लागेल. हो
माहिती आहे मला. काम करेलच, पण नोकरी नाही करणार. म्हणजे? मी आता स्वतःचा व्यवसाय करणार आहे. पण काय व्यवसाय करणारेस? आहे डोक्यात एक आयडिया. हे बॉस लोक आपल्याकडून कवडी मोल पगारात जे काम करून घेतात ना, तेच काम मी आता करणार आहे. आणि त्यांनीच पैसा कमवणार आहे. हे काम स्वतःसाठीच असेल. ते खरं आहे रे, पण भाऊ व्यवसाय करणे काही साधे काम नाही. व्यवसाय सेट व्हायला कमीत कमी 2 ते 3 महिने लागतात. इथे आपला पगार 2 दिवस जरी उशिरा झाला ना तरी पण हाल होतात आपले. त्यापेक्षा सोडते, घाई गडबडीत काही पण निर्णय नको घेऊ. नाही रे, रिस्क तर घ्यावीच लागणार, त्याशिवाय नाही जमणार. मग घरातलं कसं ऍडजस्ट करशील? आहे थोडीफार सेव्हिंग. 2-3 महिने तर नक्कीच ऍडजस्ट होईल त्याच्यात. ओके, जसं तुला पटेल तसं कर. ऑल द बेस्ट. पण एकदा विचार करशील. हो. गुड मॉर्निंग. आज उशीर झाला उठायला. हो रे, आज सेकंड शिफ्ट आहे म्हणून उशिरा उठलो. तू काय करतोयस? काय लिहितोयस? रिझाईन लेटर. काय? हो, आत्ता ऑफिसला जाऊन त्या बॉसला सांगतो. काही गरज नाहीये तुझ्या नोकरीची आणि त्या जॉबची. नको तुझी ही कटकट. ओके, बेस्ट ऑफ लक. थँक्यू. हॅलो. काय? कधी? हो हो, निघतोय मी लगेच. आलोच. सर, ऑपरेशन थिएटर. काय झालं ताई? आईचा ऍक्सिडेंट झालाय रे, खूप लागलंय रे तिला. डॉक्टर आतमध्ये आहेत का? डॉक्टर, हे बघा, खूप क्रिटिकल कंडिशन आहे. अर्जंट ऑपरेशन करावं लागेल. 1 लाख कॅश काउंटरला जमा करा. 1 लाख? डॉक्टर, 50,000 आहेत माझ्याकडे. नाही, पूर्ण कॅश भरावी लागेल. काकांना फोन करतो. काका, आईचा ऍक्सिडेंट झालाय. हो. ऑपरेशन करायचंय. पैशांची आवश्यकता होती. नाही म्हणले. मामांना कॉल करतो मी. हॅलो मामा, आईचा ऍक्सिडेंट झालाय. हो हो, ऑपरेशन करायचंय. पैशांची अडचण होती. 50,000. दादा, आता काय करायचं रे?
बघतो काहीतरी. हॅलो. विक्रम, अरे किती वाजले, अजून ऑफिसला का नाही आलास? आईचा ऍक्सिडेंट झालाय. अरे बापरे, हो का? हो, ऑपरेशन करावं लागेल. पैसे हवे होते. बर बर. किती पैशांची गरज आहे? 50,000. हो, तू काही काळजी करू नको, मी पाठवतो इथं. हो सर. आईची काळजी घे, काय